नमस्कार, स्वागत आहे पीशी फॅशनमध्ये। काल तर आपण शिकलंच मागची बाजू गेल्या व्हिडिओमध्ये। आता पुढची बाजू काढायची आहे, त्यासाठी हे पेपर हे कटिंग होतं मागच्या बाजूचं। आता ह्यामध्ये आहे हेच ठेवायचं आहे, फक्त गळा उंची पुढची वेगळी येणार, मुंडा उंची आहे तीच ठेवायची आहे। आणि पूर्ण उंची होती 15, त्यात हे अर्धा इंच वाढवलं होतं, 15.5 झालं होतं। पुढच्या यात 1 इंच वाढवायचं आहे, 1 इंचमध्ये आता हे 15.5 झालं असेल तर हे 16.5 येणार। तर आपण ते करून घेऊ। तर ही साईड मागच्या बाजू एवढीच घेतलेली आहे, इथं घेतलेलं आहे 1.5 इंच जास्त, 1.5 इंच जास्त। आता गळा रुंदी आणि शोल्डर आहे हेच टिक करून घ्यायचं आहे, जास्त कमी काही करायचं नाही आहे हेच टिक करून घेतलं। ही छाती रुंदी आहे तेवढीच घेतलेली आहे आणि ही माया शिलाई मार्जिन पण आहे तेवढंच घेतलेलं आहे। आता इथं गळा आणि हे शोल्डर मागच्या बाजूचं घेतलं होतं 6, तर पुढच्या बाजूचं पण 6च येणार। पुढच्या बाजूचं पण 6च येणार। आता मागचा गळा 9 होता, पुढचा गळा 6 होता, मेजून घेतलेलं होतं, ते बरोबर 6 येणार, म्हणजे 5 होता तयार, 5.5 होता, हे तयार 5.5 येईल शिलाई मार्जिन जाऊन। पुढचा गळा 6 तयार 5.5 5.25 असेल, 6 घेतलेला आहे, तयार येईल 5 किंवा 5.25। आणि आता हा शोल्डर बरोबर 6 घेतलेला आहे। आता मागचं शोल्डरचं हा गळा रुंदी घेतलं होतं 1.5 इथं 1च घ्यायचं आहे, 1 घ्यायचं, अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, इथं पुढचं बाजू 1 घ्यायचं आहे। आणि हे सगळं पॉईंट तेच काढायचं आहे, ह्याचा मध्यभाग आणि ह्याचा मध्यभाग। तर ह्याचा मध्यभाग इथं आलेला आहे, इथं ही शिलाई मार्जिंग आहे आणि आपण असं काढतोय मध्यभाग। आता हे जोडून घ्यायचं आहे, दीड घेतला होता हा गोलाकार, पुढचं बाजूचं 1 घेतलेलं आहे। हा पुढच्या बाजूचा शोल्डर आला, हा गळा आला। आता शोपट्टी काढायचं आहे, इथं शोपट्टी काढायचं आहे। आता पुढची बाजू डाचीचा ब्लाऊज शिवतोय आपण, शोपट्टीला इथं घेतला 3 इंच, 3 इंच, इथं 2.5 इंच, 2.5 इंच, 3 इंच 2.5 इंच डोस जोडून घ्यायचा आहे। 3 इंच 2.5 इंच जोडून घेतल्यानंतर मध्यभागी ह्याचा मध्य काढायचा आहे। 1 इंच 1.5 इंच तुम्ही सोडू शकता इथं, कारण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे, त्यामुळं 1.5 इंच 11 हे 5 किंवा 5.25 इथं मध्ये येईल। कटिंग करताना असं तर ह्याच्याबरोबर असं गोलाकार आला पाहिजे, इथं हा गोलाकार आला पाहिजे, इथं कटिंगमध्ये हा गोलाकार आला पाहिजे, शिवताना पण हा गोलाकार आला पाहिजे। आता शोपट्टी कट करून घेऊ आपण। फक्त मध्यभागीच तेवढं खाली जायचं आहे आणि गोलाकार करून परत वर यायचं आहे, 3ला कटिंग करायचं आहे, मध्य काढायचा आहे त्याचा।